नमस्कार, मी सतीश शेवाळकर आणि आपण बघत आहात वेद न्यूज. पुसद तालुक्यातील भोजला या गावातील 12/7/2026 रोजी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना घडलेली आहे. तेथील अल्पभूधारक शेतकरी सुखदेव रामराव ठाकरे यांनी घरातच गळफास लावून आत्महत्या केली होती व यवतमाळ जिल्ह्यातील बोगस बियाण्यामुळे ठरलेला हा पहिला बळी आहे. सोयाबीन पेरले पण पीक आले नाही या नैराश्यातून ही आत्महत्या केली असा विषय समोर आलेला आहे. याच विषयावर शेतकरी नेते मनीष जाधव यांनी माहिती मिळतात त्यांच्या तातडीने घरी जाऊन सांत्वनपर भेट दिली आणि प्रशासनाला काय मागण्या केल्या हे आपण सविस्तर बातमीमध्ये बघूया. बोगस बियाण्याचा पुसदमध्ये पहिला बळी. भोजला येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शेतकरी नेते मनीष जाधव यांची भेट पुसद. 17 जुलै 2026. पुसद तालुक्यातील भोजला येथील अल्पभूधारक शेतकरी सुखदेव रामराव ठाकरे वय 40 यांनी पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने नैराश्यातून 12 जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर शेतकरी नेते मनीष जाधव यांनी ठाकरे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पीडित कुटुंबाला तातडीने मदत देण्याची मागणी केली. यावेळी मनीष जाधव यांनी जिल्ह्यात बोगस बियाणे व खतांच्या विक्रीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. होतं नव्हतं ते मातीत घातलं आणि आज या बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांना मातीत जाण्याची वेळ या प्रशासकीय कुचकामी ठरणाऱ्या यंत्रणेमुळे शेतकऱ्यांवर आलेली आहे. पुसद तालुक्यातील बोगस बियाण्यामध्ये राज्यातील पहिला बळी हा सुखदेव ठाकरे ठरलेला आहे. अजून किती शेतकऱ्यांचा बळी घेणार व किती आमच्या आया बहिणीचं कपाळाचं कुंकू पुसणार असा प्रश्न आम्हा आता शेतकऱ्यांना पडलेला आहे. यवतमाळ जिल्ह्याची संवेदनशीलता शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून अवघ्या देशात नव्हे तर जगात नावलौकिक आहे आणि याच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस पेस्टिसाईड, बोगस बियाणं आणि बोगस रासायनिक फर्टिलायझर विकल्याचं आजपर्यंत अनेक घटनांमधून उघड झाल्याचं आपल्याला माहीत आहे. पण दुर्दैवाने याच्यावर कधीच कठोर कारवाई होत नाही. या संबंधाने आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सातत्यानं राज्य शासनाकडे मागणी करतो की अशा बियाण्या कंपन्यांवर व बोगस फर्टिलायझर निर्मात्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. आणि आज जे शेतकरी बोगस बियाण्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण हंगामाचा खर्च देण्यात यावा. कारण या एक वेळेची ही पेरणी बाद होत नाही तर येणारा रब्बी असेल, उन्हाळी, सर्व गणित शेतकऱ्याचे मोडकळीस येतात. त्यामुळे मी राज्य शासनाकडे मागणी करतो की बियाण्यामध्ये फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची तात्काळ त्यांना आर्थिक मदत करून राज्य शासनाने दिलासा द्यावा अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो.